राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता आता मावळल्याचं दिसतंय। इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं तुर्तास तरी विस्तार नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। भाजपमधून मंत्रिमंडळ विस्ताराला स्पष्ट नकार असल्याचं देखील आता सूत्रांनी सांगितलंय। शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते विस्तारासाठी आग्रही होते, मात्र एक मोठी बातमी समोर येते। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता आता मावळल्याचं दिसून येतंय। इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं तुर्तास तरी हा विस्तार होणार नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। भाजपमधून मंत्रिमंडळ विस्ताराला आता स्पष्ट नकार देण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। तर शिवसेना आणि राष्ट्रवादी मात्र विस्तारासाठी आग्रही असल्याचं देखील आता समोर येतंय। तर मोठी बातमी आता समोर येते। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या, मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता आता मावळताना दिसतेय। तर याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी चेतन ननावरे। चेतन, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता आता मावळली आहे। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला याबाबतची माहिती दिली आहे, काय अधिक अपडेट या संदर्भात? निश्चितच एकंदरीत ज्या प्रकारे आता आपण कालावधी पाहतोय की विधानसभेची निवडणुकीसाठी अवघ्या 3 महिन्यांचा कालावधी राहिला आहे, त्यामधील पहिले 15 दिवस म्हणजे उद्यापासून अधिवेशनाचे आहेत आणि एकूणच भाजपमधील जर इच्छुकांची संख्या बघितली 103 आमदार भाजपमध्ये आहेत, याशिवाय 10 पक्षांचा पाठिंबा त्यांना आहे। त्यामुळे 113 आमदारांमध्ये ही 4 पदे कशी वाटायची असा पेच भाजप नेतृत्वासमोर आहे आणि म्हणूनच अजून जी इन्कमिंग सुरू होणार आहे त्यांनाही जर कुठेतरी खेळता ठेवायचं असेल तर तुर्तास विस्तार न करता नवीन विधानसभा ज्यावेळी जिंकू त्यावेळी पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल आणि एकंदरीत जे नवीन इच्छुक आहेत त्यांनाही मंत्रिपद देता येईल असा एकंदरीत विचार आहे भाजप नेतृत्वाने केला आहे। म्हणूनच तुर्तास तरी हा विस्ताराचा जो विचार आहे तो लांबणीवर पडण्याचा आणि त्याच्यावर विरसन पडण्याचं पाहायला मिळतं। नक्की चेतन, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।